मजेत असाल आणि हेल्दी असाल. सो माझा लास्ट ब्लॉग बघून मला असं वाटलं की मी सेकंड ब्लॉग पण करावं, कारण का तुम्ही खूप छान प्रकारे मला रिस्पॉन्स दिला, प्रेम दिलं. सो मला असं वाटलं की मी सेकंड ब्लॉग पण ट्राय करावं. आणि माझ्या फॅमिली, माझ्या ऑफिसमध्ये कलिग्स लोक खूप छान छान रिस्पॉन्स आले, म्हणून मला असं वाटलं की मी ब्लॉग करावं. कारण का म्हणजे जेन्युइन कमेंट्स होत्या प्रत्येकाच्या की आम्ही सपोर्ट करू. आणि एकाने कमेंट केलेली की तू रँडम व्हिडिओ टाक, जेणेकरून म्हणजे ब्लॉग चालू राहील आणि यूट्यूबमध्ये आहे ग्रोथ करून. सो मला असं थोडंसं मोटिवेशन भेटलं की मी करावं, म्हणून मी आता ब्लॉग म्हणजे मी बसलेली, आज संडे आहे सो मी बसलेली, थोडंसं काम होतं ऑफिसचं म्हणून. सो असं विचार केला बसून बसून काय करावं, तर मी व्हिडिओ करून रँडम आपण असं बोलूया काहीतरी. जसं की आता दिवाळी येते जवळ, सो सगळ्यांची ऑब्वियसली शॉपिंगची, साफसफाई, खूप सारे कामं असतील. आमच्या घरी पण आज खूप जास्त साफसफाईचं काम चाललेलं, म्हणून मी आज दीदीच्या घरी येऊन ब्लॉग करायचं ठरवलं. कारण का माझं थोडंसं ऑफिसचं वगैरे, म्हणजे मी सकाळपासून आमच्या घरी खूप जास्तच धावपळ चाललेली, कारण का माझ्या दीदीने एक छान काय म्हणतात त्याला गिफ्ट दिलेलं कबर्ड आणि बेडचं. तर माझ्या मम्मीला ते भूत चढलेलं तर 2 गोष्टींचा, तर ते सेटअप करण्यामध्ये खूप घाईघाई चाललेली. तर ते असंच म्हणजे खूप बोलतात ना, सगळं पसारा होता आमच्या घरी, म्हणून मी दीदीच्या घरी येऊन बसली आहे आणि ब्लॉग करते आहे. सो माझ्या एक इन्स्टाची कमेंट होती, काय होती कमेंट की तुला खूप आता ॲटिट्यूड पण येईल, असं काहीतरी एक कमेंट होती. तर मला सांगायला आवडेल की मला काही ॲटिट्यूड वगैरे येणार नाही, कारण का मला नाही वाटत की या गोष्टींनी काही ॲटिट्यूड येण्यासारखं आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं माणसामध्ये ॲटिट्यूड असावा, एक पॉझिटिव्ह असावा ॲटिट्यूड, म्हणजे मी ही गोष्ट करू शकते. जसं की मला आता असं वाटतं की मी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ वगैरे किंवा मी काही करू शकते, जे मला असं फील होतं. म्हणजे ते एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. आणि एक निगेटिव्ह ॲटिट्यूड पण असतो, जसं की असं की हां मी एवढं गेलं ते समोरचा माणूस खूप हे गोष्ट नाही करू शकत, तो वाला ॲटिट्यूड नसावा माणसामध्ये. पण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नेहमी असावा. हे ॲटिट्यूड शब्द खूप जड वाटते मला बोलायला, म्हणून असं थोडंसं हे होतं आहे. सो मला ते त्यांना असं सांगायला आवडेल की मला काही ॲटिट्यूड वगैरे येणार नाही आहे. सो डोंट वरी, तुम्ही नॉर्मली मला सपोर्ट करू शकता. आणि सो आज संडे तर मी काहीच दिवाळीची शॉपिंग केली नाही, आणि मला असं वाटतं की ह्यावेळी मला दिवाळीची शॉपिंग करता पण येणार नाही, कारण का वेळ पण नाही आणि खूप काही गोष्टींची कमतरता आहे. सो मी ह्यावेळी दिवाळीची शॉपिंग नाही करणार आहे. पण काय बोलत होती, काहीतरी बोलायचं होतं सरी. हां, सो मी ज्वेलरीचं एक पेज ओपन केलं आहे. सो त्याच्याबद्दल मला थोडंसं इंट्रोडक्शन द्यायला आवडेल, जे की मी लास्ट व्हिडिओमध्ये पण दिलं आहे, पण आता पण द्यायला आवडेल की मी न्यू कलेक्शन आणले. सो तुम्हाला जर आवडत असेल कोणाला की चेक म्हणजे कोणतं आवडत असेल तर तुम्ही ते चेक करू शकता आणि ऑर्डर पण करू शकता. सो मी त्याचं जे ID आहे ते बायोमध्ये मेन्शन करेल, तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. मी ऑर्डर पण करू शकता जसं तुम्हाला आवडेल. पण काय बोलत होती, सो दिवसभर हां काम बंद कर जरा. सो आता मला सुचत नाही आहे मी काय बोलावं, सो मी इथेच माझं ब्लॉगचं एंड करते. आणि आत्ता पुरतं तरी एवढंच. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. आणि मला कोणीतरी असं कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर माझं ब्लॉग केलेला आवडेल. सो मला कमेंट करून मी सजेस्ट करू शकता. सो थँक्यू, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, बाय.